श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. शनी त्रास देण्याची गोष्ट तर सोडाच, जीवनभर यापुढे तुमच्याकडे फिरकूनही पाहणार नाही आणि पूर्ण जीवनभर तुमच्यावर आपल्या कृपेचा वर्षाव करेल. तर बघतो या व्हिडिओला ध्यान देऊन पहा. आज मी तुम्हा भक्तगण दर्शकांना शनी महाराजांच्या कृपेसाठी काही साधे सरळ प्रयोग आहेत, दान व टोटके उपाय असतात, यांच्याविषयीची माहिती सांगणार आहे. बघतो बरीचशी लोक शनी महाराजांना खूपच क्रूर व नीच ग्रह समजतात. तर बघतो शनिदेव हे असे असत नाही. जरीही ते क्रूर ग्रहांच्या श्रेणी देतात, पण शनी महाराजांना निर्णायक ग्रहही बोलले जाते. यांना निर्णायक दैवत्वही प्राप्त आहे आणि ही उपाधी यांना श्री शिवशंकरांनी दिलेली आहे. बघतो ही उपाधी शिवशंकरांनी शनिदेवास अशी दिलेली नाही, कारण की शनिदेव कोणाही सोबत काहीच वाईट होण्यास देत नाही. ते फक्त आपणास आपल्या पूर्वजन्मांच्या कर्मांच्या अनुसार फक्त दंडित करत असतात. आणि असेही मानले गेलेले आहे, ध्यान देऊन ऐका बघतो, माहिती फारच सुंदर आहे. असेही मानले गेलेले आहे की शनी महाराजांनी आपल्या पिताश्रींना म्हणजेच की सूर्यदेवतालाही दंडित करण्यापासून सोडले नव्हते, जेव्हा त्यांच्याकडूनही वाईट कर्मे घडून आलेली होती तेव्हा. आणि त्यामुळे लोक शनी महाराजांना घाबरतात. जर तुम्ही यांना घाबरण्याऐवजी तुम्ही यांची पूजापाठ करण्यास सुरुवात करता, तर तुम्हाला निश्चितपणे नुकसान व दंडित देण्याऐवजी हेच शनी महाराज आजीवन तुम्हाला सुरक्षा प्रदान करते, तुम्हाला धनसंपत्तीने परिपूर्ण बनवून ठेवते. तुमच्या पूर्वजन्मात पूर्वकर्मात जी पण पापे कर्मे घडली असती, तर त्यांच्यापासूनही या व्हिडिओ सांगितल्या गेलेल्या उपाय कर्मांना केल्याने तुमचे संरक्षण होईल. तर पहा बघतो, जी शनी महाराजांची प्रकृती सांगितली गेलेली आहे ती उग्र आहे. यांना ताबडतोब त्वरित रिझल्ट देणारी देवता बोलले गेलेले आहे आणि हे कधी कोणासोबत काही वाईट होण्यास देत नाही. आणि जे काही वाईट होते ते का होते, कारण की आपण शनिवारच्या दिवशी काही चुका करत असतो, ज्यांच्या कारणामुळे आपल्या कुंडलीमधील शनी कमकुवत होतो. आणि आपल्या कुंडलीतील असा जो कोणताही ग्रह कमकुवत होतो तोच आपल्याला सर्वात जास्त नुकसान पोहोचवतो. तर मग बघतो अशा शनिवारच्या दिवशी आपण काय करू नये. तर आज मी तुम्हा लोकांना शनिवारच्या दिवशी केली जाणारी काही अशी कार्य सांगणार आहे आणि मग शनिवारच्या दिवशी केले जाणारे काही उपाय सांगणार आहे, ज्यांच्याद्वारे तुमचे पूर्ण आयुष्य बदलून जाईल. बघतो जर तुम्ही स्वामी सेवा चॅनलवरील अशाच प्रकारच्या व्हिडिओंच्या माहितीमध्ये इंटरेस्ट ठेवता, तर या व्हिडिओला पूर्ण अवश्य पहा. व्हिडिओला मध्ये सोडून जाऊ नका, कारण की अर्धवट माहितीचे ज्ञान नेहमीच नुकसानदायी व घातक असते. पूर्ण माहिती समजून घेता तर तुमचेही भले होते व कल्याणही होते. आणि जर तुम्हा सर्व भक्तगणांना यातून काही लाभ प्राप्त होतो, तर मलाही या व्हिडिओचे पुण्यफलित प्राप्त होते. तर असो बघतो, आपली धर्मशास्त्रे हे सांगतात की शनिवारच्या दिवशी काही कार्यांना करता कामा नये. जसे की शनिवारच्या दिवशी कधीही दारूचे सेवन करू नये. जर तुमच्यापैकीही काही लोक जर शनिवारच्या दिवशी दारूचे सेवन करत असतील, तर त्यांची कधीही आध्यात्मिक उन्नती व आर्थिक प्रगती होत नाही. आणि ही का होत नाही यामागेही बरेच कारण आहेत. आणि बरीचशी अशी लोक आहेत जे की शनिवारी आणि मंगळवारच्या दिवशी दारूचे सेवन करीत नाही, कारण की मंगळाचाही जो स्वभाव आहे तोही उग्र आहे आणि शनी महाराजांचाही जो स्वभाव आहे तोही उग्र आहे. आणि हे ताबडतोब रिझल्ट देतात. मग जर तुम्हाला कोणते नुकसान पोहोचवणे असो किंवा मग काही फायदा पोहोचवणे असो. आणि त्यामुळे असे बोलले जाते की कोणीही व्यक्ती जर या शनिवारच्या दिवशी दारूचे सेवन करतो, तर शनी महाराज त्यास अगदी न चुकता दंडित हे करतातच. मग जरी त्या व्यक्तीला हे समजून येत असो अथवा नसो, पण त्यास कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दंड हा मिळतोच मिळतो. बघतो शनिवारच्या दिवशी दारू पिल्याने आपल्या कुंडलीमधील शनी कमकुवत होतो. आणि ज्या व्यक्तींचा शनी कमकुवत होत असेल, तर अशा व्यक्ती वारंवार आजारी पडतात. अशा व्यक्तींना भूत प्रेत जादूटोना क्रिया करणे खूपच लवकर जकडते. तसेच बघतो बरीचशी शास्त्रीय लोक असे सांगतात की शनिवारच्या दिवशी पूर्व उत्तर आणि ईशान्य दिशेमध्ये प्रवास यात्रा करू नये. जर तुम्ही प्रवास यात्रा करीत आहात, तर तुम्ही एक काम करा, कमीत कमी तुम्ही 5 पावले उलटे मागे चालले पाहिजे आणि मग तुम्ही त्या प्रवासात पुढे निघून गेले पाहिजे शनिवारच्या दिवशी. बघतो हे जरा ध्यान देऊन ऐका, माहिती फारच सुंदर आहे. शनिवारच्या दिवशी कधीही आपल्या मुलीला सासरी पाठवता कामा नये. आता का पाठवू नये यामागेही बरीचशी कारणे आहेत, पण तुम्ही या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवा. शनिवारच्या दिवशी तेल, लाकूड, कोळसा, मीठ, लोखंडाच्या वस्तू यांची खरेदी विक्रीही करता कामा नये. जर यांची खरेदी विक्री करता, तर यानेही बरेचसे नुकसान होऊ शकते, असे शास्त्रात वर्णन केले गेलेले आहे. शनिवारच्या दिवशी केस आणि नखांनाही कापू नये, कारण की यालाही असुरी प्रवृत्ती बोलले जाते. या दिवशी मीठ, चांबडे, तेल, काळे तीळ
चप्पल, लोखंडी सामानही अजिबात खरेदी करता कामा नये आणि नाही त्यास विकले पाहिजे. जर तुम्ही असे करता तर याने तुमच्या जीवनामध्ये शनीचे दोष लागतात. शनिवारच्या दिवशी दूध व दह्याचेही सेवन करता कामा नये आणि जर तुम्हाला प्यायचेच असेल तर तुम्ही यात हळद टाकून पिऊ शकता. वांगी, आंब्याचे लोणचे, लाल मिरची या दिवशी खाऊ नये, यापासून वाचून राहिले पाहिजे. आता लाल मिरची का खाऊ नये यामागेही बरीचशी कारणे आहेत. कारण की शनी महाराजांना काळा रंग अत्यंत प्रिय आहे आणि जो लाल रंग असतो हा मंगळाचा प्रतीक असतो आणि काळा रंग शनीचा प्रतीक असतो. आणि अजून एक महत्त्वाचे तुम्हा सर्व भक्तगणांना मी ते सांगू इच्छितोय की शनी आणि मंगळ हे एकमेकांचे घोर शत्रू आहेत आणि म्हणूनच शनिवारच्या दिवशी आपल्या मुलीला सासरी पाठवता कामा नये. आता का पाठवू नये? कारण की जो मंगळ आहे यास जेवढे पण धार्मिक कार्य आहेत यांची देवता बोलले गेलेले आहे. कोणताही गरीब आहे, अपंग आहे, आंधळे आहेत किंवा मग कोणी मजबूर व्यक्ती, महिला आहे यांचाही अपमान या दिवशी करता कामा नये. या तर मग बघतो आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की शनिवारच्या दिवशी अशी कोणती कार्य केली पाहिजे ज्यांनी शनी महाराज सदैव प्रसन्न राहतील आणि आजीवन तुमच्याकडे फिरकूनही पाहता कामा नये. म्हणजेच की तुम्ही शनी दोषापासून अगदी वाचून राहा, दूरच राहा. कारण की बघतो हा शनिदोष सर्वात मोठा दोष मानला जातो. ज्यांना हा शनिदोष लागतो त्यांचे जीवन बर्बाद होऊन जाते. तर हो बघतो अगदी तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतरही तुम्ही सफल होऊ शकत नाही. जर तुम्ही विद्यार्थी आहात, चांगले शिक्षण शिकण्यामध्ये, लिहिण्यामध्ये तुमची बुद्धी अगदी तीव्र आहे आणि जर तुम्हाला शनीची पीडा वृत्ती लागलेली असेल तर तुम्ही ज्या पण क्षेत्रात जाल तर तेथे तुम्हाला असफलता मिळण्यास सुरुवात होऊन जाते. आणि बघतो अशी शनी लागण्याची बरीचशी कारणे आहेत. जसे की तुम्ही आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचता तरी तुम्हाला ते प्राप्त होत नाही. जर तुमचे अधूनमधून ॲक्सिडेंट होऊ लागतात, छोटी मोठी दुर्घटना होऊ लागतात तर तुम्हाला ताबडतोब सावध झाले पाहिजे. तर अशा वेळी तुम्ही हे समजून जायचे आहे की तुम्हाला शनीची पीडा, शनीची साडेसाती लागलेली आहे. आणि बघतो असे नाही की शनी कोणी ब्राह्मण आहे तर यास सोडून देईल किंवा मग कोणी महात्मा आहे तर त्यास सोडून देईल किंवा मग कोणी असुर अथवा देवता आहे तर त्यास सोडून देईल. तर बघतो तुम्हाला मी ते शास्त्रीय सत्य सांगू इच्छितोय की हे जे शनी महाराज आहेत हे आपल्या जीवनकाळात अगदी न चुकता 3 वेळा येतातच. मग जर तुम्ही कोणती पंडित असो, कोणी किती मोठी ज्ञानी व्यक्ती असो अथवा सात्विक असो, गरीब अथवा श्रीमंत असो, हे शनी महाराज कोणासही सोडत नाही. जर तुम्ही चांगली कर्मे करता आणि अशा वेळी शनी महाराज तुमच्या जीवनकाळात असतील तर ते त्यावेळी तुम्हाला खूपच प्रगती देऊन जातात. आणि शनी महाराज नेहमी आपल्या भक्तांची मदत करतातच. आपल्या साधकांवर सदैव आपल्या कृपेचा वर्षाव करतात. तर बघतो शनिवारच्या दिवशी अशी कोणती कार्ये, असे कोणते प्रयोग आपण केले पाहिजेत ज्याने की आपली आध्यात्मिक उन्नती होईल, आपली आर्थिक उन्नती होऊन आपल्या आयुष्यात सदैव धनसंपत्तीची बरकत राहील. तर पहा बघतो आपले धर्मशास्त्रे सांगतात की शनिवारच्या दिवशी आपणास आवर्जून सावळीदान केले पाहिजे. आता हे सावळीदान कशाच बोलले जाते? राईचे तेल तुम्ही एका लोखंडी धातूच्या वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि तुम्हाला तुमची सावळी या वाटीतील तेलावर पडण्यास द्यायची आहे. उन्हात उभे राहून तुमची सावळी या तेलात पडू द्यायची आहे. तर अशा प्रकारची तुमची सावळी यात दान करायची आहे आणि मग या वाटीतील तेलाला तुम्ही श्री शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन शनी महाराजांच्या चरणी समर्पित करायचे आहे. आता बघतो याचा मी तुम्हाला फायदा सांगतो, लक्ष देऊ नये का? तर पहा बघतो ही जी सावळी आहे, हे जी तुम्ही सावळी दान केलेली आहे ही शनिदेव महाराजांची माता, आई आहे आणि शनी महाराज आपल्या मातेवर अत्याधिक प्रेम करतात. आणि जी व्यक्ती आपली सावळीदान केलेले तेल शनी महाराजांना अर्पण करते तर मग त्या व्यक्तीवर शनिकृपा होणे हे निश्चितच आहे. तर बघतो असे मानले जाते की या सावळीला शीतलतेचे प्रतीक मानले गेलेले आहे. जेव्हा आपण स्वतः आपल्या सावळीला पाहतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह उत्पन्न होतो. आपले मन प्रसन्न होते, शांती प्राप्त करू लागते आणि आपणास फारच बरेही वाटू लागते. आणि जे कडकडीत तापणारे ऊन असते यास त्रास, परेशानी देणारे बोलले जाते. त्यामुळे बघतो हे सावळीदान अवश्य केले पाहिजे. शनिवारच्या दिवशी हे सावळीदान केल्याने कष्ट, रोग, दोष, समस्या, बऱ्याच कालावधींचे पीडित त्रास, कोर्ट कचेरी, लक्ष्मी रुष्ट होणे, मानसिक पीडेंचा त्रास इत्यादींपासून आपणास मुक्ती मिळते. आणि होऊ शकले तर शनिवारच्या दिवशी काळे तीळ तुम्ही सकाळी सूर्यदेवतेला जे पाणी अर्पण करता त्यात या तिळांना टाकून असे 1 तांब्या पाण्याला तुम्ही सूर्यदेवतेला अवश्य अर्घ दिला पाहिजे. कारण की बघतो हे तीळ सूर्यदेवतेला समर्पित आहे आणि सूर्यदेव प्रकाशाची देवता आहे. हे मनुष्याच्या जीवनातून अंधकाराला दूर करतात. कारण की शास्त्रीय पुराणांतील वर्णनानुसार स्वयं श्री शनिदेव व श्री सूर्यनारायण देवतेंनी सांगितलेले आहे की
जर कोणीही व्यक्ती शनिवारच्या दिवशी थोडेसे काळे तीळ सूर्यदेवतेला दिले जाणारे या 1 तांब्या पाण्याचा अर्घ असतो, त्यात थोडेसे काळे तीळ टाकून श्री सूर्यनारायणाला व्यक्ती अर्घ देते तर सूर्यदेव तर प्रसन्न होतातच, त्यांच्यासोबतच श्री शनिदेव महाराजांची कृपा तुम्हाला प्राप्त होण्यास निश्चितच सुरुवात होऊन जाते. आणि तुम्ही जर ही कृपा प्राप्त करून घेऊ इच्छिताय तर हा उपाय आवर्जून करण्यास सुरुवात करा. कारण की सूर्यदेवतेच्या कृपेने तुमच्या आयुष्यातून अंधार निघून जाईल, तुमचे कष्ट संपून जातील, तुमच्या जीवनात एक नवीन प्रकाश येईल आणि श्री शनिदेव महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये कधीही धनसंपत्तीची कमतरता होत नाही. तसेच बघतो, शनिवारच्या दिवशी जर होऊ शकले तर उडदाची डाळ, काळे कापड, कपडे, काळे तीळ यांस तुम्ही गरजू गरीब व्यक्तींना दान अवश्यच करू शकता. शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाच्या कुत्र्यास बघतो, लक्ष देऊन ऐका, शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाच्या कुत्र्यास मोहरीचे तेल लावलेली चपाती, भाकरी खायला दिल्याने शनिदेव खूपच प्रसन्न होतात. तुमच्या जीवनामध्ये या उपायाला केल्यानंतर निश्चितच खुशी व समृद्धी भरभरून येते. तुमच्या जीवनामध्ये दुःखे, त्रास, पीडा श्री शनी महाराज कधी येऊ देत नाही. जर तुम्ही शनी महाराजांना प्रसन्न करू इच्छिता तर शनिवारच्या दिवशी निळ्या रंगाची फुले अवश्य अर्पण करा. तर हो बघतो, जर कोणास शनीची 7.5 लागलेली असेल, आड अडचणी, त्रास व पिढांच्या समस्या एकामागून एक येतच आहेत आणि तुम्हाला समजून येत नाहीये की काय करावे, तर मग शनी महाराजांना असे निळ्या रंगाचे कोणते फूल तुम्ही अवश्य अर्पण करा. आणि या दिवशी होऊ शकले तर तुम्ही ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा. बघतो, या मंत्राचा जप केल्याने शनी महाराज आजीवन तुमच्या पिढांचे हरण करतात, शमन करतात. आणि हे मंत्र जर सिद्ध होऊन जाते तर मग हे मंत्र आजीवन आपली सोबत देत राहते. शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाच्या कडधान्यांची जसे की काळ्या उडीद डाळीची खिचडी खाल्ल्याने शनिदेव प्रसन्न होतात. बघतो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कमीत कमी वर्षातून एकदा तरी शनिवारच्या दिवशी ही खिचडी अवश्य खाल्ली पाहिजे. या उपायाने शनिदेव महाराज प्रसन्न तर होतातच आणि त्या व्यक्तीला शनिदोष पीडेपासून मुक्ती सुद्धा मिळते. बघतो, अत्यंत महत्वाचे ध्यानपूर्वक ऐका, शनिवारच्या दिवशी लोखंडापासून बनवलेले कोणते सामान खरेदी करू नये. या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा, कारण याने आपले शनी कमकुवत होतात आणि शनी कमकुवत होतात तर त्या व्यक्तीचे जीवन ग्रासित होऊन जाते, पीडित होते. शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्षास पाणी, दूध अर्पण केले पाहिजे. या वृक्षाची 7 वेळा परिक्रमा केली पाहिजे. आणि जर कोणीही व्यक्ती शनिवारच्या दिवशी कमीत कमी 1 तांब्या पाणी पिंपळाच्या मुळाशी अर्पण करण्यास सुरुवात करते तर अशी व्यक्ती कधीही नंतर मग पूर्ण आपल्या जीवनकाळामध्ये त्यांना शनिदोष कधीही सतावत नाही. अशी व्यक्ती शनिदोषापासून दूर तर राहतेच, पण समस्त देवी देवतांची कृपाही त्यास प्राप्त होण्यास सुरुवात होऊन जाते. कारण की शनिवारच्या दिवशी श्री शनिदेव महाराजांच्या सोबतच श्री हरी विष्णू, श्री लक्ष्मी व पितरांचाही वास या पिंपळ वृक्षामध्ये असतो. तर अशा व्यक्ती निरोगी राहतात. यांच्या जीवनात जर लक्ष्मी रुष्ट झालेली असेल तर मग ती प्रसन्न होते. म्हणून तुम्ही शनिवारच्या दिवशी कमीत कमी 1 तांब्या पाणी पिंपळ वृक्षाच्या मुळाशी अवश्य अर्पण करा. बघतो, तुम्हीच पाहाल की तुमच्या घरामध्ये स्वयं लक्ष्मी आपला वास करू लागेल, घरामध्ये सुख समृद्धीचा वास होईल, धनसंपत्तीत बरकत येईल. बघतो, आता शेवटचे पण अत्यंत प्रभावशाली व महत्वाचे समजून घ्या. समजा जर तुमच्या जीवनात फारच कष्ट आहे, दुःखे, समस्या, अडचणी एकामागोमाग एक वारंवार येतच आहे आणि तुम्ही हैराण झालेले आहात, सर्व काही करून पाहून झाला पण फरक पडत नाहीये आणि तुम्ही अगदी हरून थकून गेलेले आहात, तर मग तुम्ही हे काम आवर्जून करा. तुम्ही एक लोखंडी अंगठी घ्यायची आहे आणि या अंगठीला शनिवारच्या दिवशी 24 तासांसाठी राईच्या तेलात बुडवून ठेवायचे आहे. आणि मग यानंतर तुम्ही हिला शनी महाराजांच्या चरणी ठेवून धूप, दीप, अगरबत्ती दाखवून कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी आपल्या कोणत्याही बोटात धारण करा. बघतो, असे सांगितले गेलेले आहे की जी व्यक्ती ही लोखंडाची अंगठी आपल्या बोटात धारण करते तर अशा व्यक्तीचा कधी दुर्घटनावश अकाल मृत्यू होत नाही. कारण अशा दुर्घटनांचे कारक श्री शनी महाराज, राहू, केतू यांना बोलले गेले आहे. आणि जर कोणी व्यक्ती अशी अंगठी आपल्या बोटात धारण करते तर अशा व्यक्तीवर शनी महाराज आपली कृपा सदैव तिच्या पाठीशी ठेवतात आणि अशा व्यक्ती नेहमी राजाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करू लागतात. तर बघतो, आशा करतो की शनिदेव संबंधित शनिवारच्या दिवशीच्या खास दिवसाविषयी मी जेवढी पण माहिती तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ही तुमच्या जीवनामध्ये निश्चितच कल्याणकारी सिद्ध होईल. खूप खूप धन्यवाद.